4 जानेवारी रोजी नवोदय विद्यालयामध्ये शिकत असलेली 12 वर्षाच्या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला होता. तर त्या अनुषंगानं सदरची घटना जी आहे ती अत्यंत वेदनादायी आणि हृदयविदारक जी घटना आहे, त्या घटनेच्या अनुषंगानं आपण लातूर जिल्हा पोलिसांनी तात्काळ त्या अनुषंगाने जी काही कार्यवाही केली, तपास केला. तर त्या अनुषंगानं आपल्या सगळ्यांशी संवाद साधता आला नव्हता, कारण आपण सगळेजण त्या वेगवेगळ्या महापालिका ते बिझी होता आणि आम्ही सुद्धा तपास धीरपूर्वक करत असल्यामुळं तर तपास आणि त्या तपासाच्या अनुषंगानं आम्ही त्यात व्यस्त होतो आणि त्यामुळे आपल्याशी असं थेट असं संवाद साधता आला नव्हता. त्या घटनेच्या अनुषंगानं जो काही झालेला तपास आहे आणि या तपासाच्या नंतरची आताची सद्यस्थिती आणि आता पुढचं जे काही आहे त्या अनुषंगाने आपल्याला एकदा ऑफिशियली ब्रीफ करण्यासाठी म्हणून मी आज सगळ्यांना आपल्याला बोलवलं. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिनांक 4 जानेवारी रोजी आपल्याला सकाळी साधारणतः 9:15 दरम्यान पोलिसांना ही माहिती मिळाली की लातूर जे जवाहर नवोदय विद्यालय आहे त्या ठिकाणी एका 10वीत शिकणाऱ्या 12 वर्षीय अनुष्का पाटोळे नावाच्या विद्यार्थिनीचा त्या ठिकाणी विद्यालयामध्ये गेले. त्याचबरोबर हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण त्या ठिकाणी लगेच आपली त्या ठिकाणी रवाना केली होती. त्या अनुषंगाने MIDC पोलीस स्टेशनला नोंद घेऊन तात्काळ तपास आणि तपासाची कार्यवाही सुरू केली. या तपासामध्ये आपण सुरुवातीला त्यांना आपली भूमिका हीच होती की तुम्ही तात्काळ त्याचे इन्क्वायरी आणि पोस्टमॉर्टम जर झालं, पोस्टमॉर्टमचा जो काही रिपोर्ट असेल त्या रिपोर्ट आपण तात्काळ त्या ठिकाणी गुन्हा दाखल करीत आहोत. तरी आपण ते लवकरात लवकर पोस्टमॉर्टम इन्क्वेस्ट आणि पोस्टमॉर्टम व्हावं म्हणून आमचे सगळे अधिकारी त्यांना त्या पद्धतीने समजावून सांगत होते, कायदेशीर प्रोसिजर फॉलो करण्यासाठी आग्रह करत, परंतु त्यांचे नातेवाईक किंवा काही इतर कारणांसाठी म्हणून त्यांच्या ज्या काही शंका होत्या त्या शंकांचं आणि समाधान होत नाही तोपर्यंत इन्व्हेस्ट करायचं नाही, तोपर्यंत पोस्टमॉर्टम करायचं नाही. यामुळे त्याच्यामध्ये काही कालावधी गेला आणि त्या अनुषंगाने त्या दरम्यान त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या होत्या त्या ज्या ज्या त्यांच्या मागण्या होत्या त्यामध्ये प्रामुख्यानं ते जे पोस्टमॉर्टम आहे इन कॅमेरा मागून अशी त्यांची मागणी होती. ती आपण तात्काळ त्या ठिकाणी तशा पद्धतीचा पत्रव्यवहार करून पोस्टमॉर्टम इन कॅमेरा करून घेण्यासाठी आपण त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे. पोस्टमॉर्टम करत असताना त्यांनी विशिष्ट एक डॉक्टर हे पोस्टमॉर्टम करताना त्या ठिकाणी उपस्थित राहावे अशी त्यांनी मागणी केली होती. त्या अनुषंगाने सुद्धा प्रशासनाने त्या विनंती केली होती आणि त्यांना ते जे विश्वासू डॉक्टर त्यांना वाटत होते ते डॉक्टर त्या ठिकाणी उपस्थित राहावे याबाबत सुद्धा त्या ठिकाणी कार्यवाही केलेली आहे. त्यामुळे त्यांच्या ज्या मागण्या होत्या की पोस्टमॉर्टम इन कॅमेरा व्हावं, पोस्टमॉर्टम पॅनल मार्फत व्हावं, पोस्टमॉर्टमला त्यांचे विश्वासू डॉक्टर उपस्थित राहावे, या सगळ्या गोष्टींची त्याच वेळेस पूर्तता करण्यात आली. या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर जेव्हा पोस्टमॉर्टम झाला आणि पोस्टमॉर्टम नंतर आपल्याला प्रायमरी कॉज ऑफ डेथ हे रिपोर्ट जो सर्टिफिकेट आपल्याला मिळाला ते सर्टिफिकेट प्राप्त झाल्यानंतर तात्काळ त्याच्यामध्ये प्रायमरी कॉज ऑफ डेथ आपल्याला जे हँगिंग दिलं होतं त्याच्या आधारावर आपण तात्काळ मयत मुलीच्या वडिलांना त्या ठिकाणी MIDC पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बोलून घेऊन त्यांची अलॉंग विथ अॅट्रॉसिटी ऍक्ट याप्रमाणे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तो गुन्हा दाखल त्या गुन्ह्यामध्ये त्यांनी 2 आरोपींची जी नावं दिली होती त्यामध्ये एक सुपरवायझर आणि एक मेट्रन, त्या दोन्ही महिला त्या ठिकाणच्या ज्या काही एम्प्लॉई होत्या तर त्यांच्या अनुषंगाने तो गुन्हा त्या ठिकाणी नोंदवल्यानंतर तात्काळ अॅट्रॉसिटी ऍक्ट असल्यामुळे सदर गुन्ह्याचा तपास हा DYSP दर्जाच्या अधिकाऱ्यांनी करणं आवश्यक असल्यामुळे आपण तो तपास सिटी SDPO समीर साळवे यांनी मग तिथून पुढे तो तपास तात्काळ सुरू केला. इनफॅक्ट आदल्या दिवशी रविवारपासूनच DYSP स्वतः या सगळ्या ठिकाणी भेट देऊन तपासच्या अनुषंगाने ती कार्यवाही चालूच होती.
परंतु अॅट्रॉसिटी ऍक्ट लागल्यामुळे ऑफिशियली तो तपास त्यांच्याकडे आल्यामुळे तिथून पुढे त्यांनी तो तपास सुरू केला. या तपासाच्या अनुषंगाने घटनास्थळाचा पंचनामा असेल, त्याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग असेल, ई साक्ष असेल, त्याच्यानंतर ज्या प्रत्यक्षदर्शी ज्या काही मुली होत्या की ज्यांनी आदल्या दिवशीचा जो काही सगळा घटनाक्रम ज्यांच्या समक्ष झाला होता, त्या सगळ्या मुलींचे स्टेटमेंट रेकॉर्ड करणं असतील, त्यांचे व्हिडिओग्राफी करणं असेल, त्याच्यानंतर त्या ठिकाणचे जे काही सीसीटीव्ही असतील तर ते सगळे सीसीटीव्ही चे जे काही डेटा आहे तो सगळा डेटा त्या ठिकाणी प्राप्त करणं असेल, तर या अनुषंगानं सर्व जी काही कार्यवाही आहे कारवाई तात्काळ डीवायएसपी सिटी यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. त्या व्यतिरिक्त पोस्टमॉर्टम झाल्यानंतरही हिस्टोपॅथॉलॉजीच्या अनुषंगाने डॉक्टरांनी जे जे सॅम्पल त्या ठिकाणी काढले होते तर ते सॅम्पल आपण फॉरेन्सिक अनालिसिस साठी त्या ठिकाणी लगेचच पुढे रवाना केलेले आहेत. त्यानंतर लगेचच 5 तारखेला रात्री हा गुन्हा दाखल झाल्यानंतर 6 तारखेला तात्काळ या गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना त्या ठिकाणी अटक करण्यात आली. अटक करून त्यांना निर्माण कोर्टासमोर हजर केल्यानंतर आपण त्यांच्याकडनं पोलीस कस्टडीची मागणी केल्यावर आपल्याला 4 दिवस त्या ठिकाणी पोलीस कस्टडी त्या दोनही आरोपींची त्या ठिकाणी मिळाली होती आणि 9 जानेवारी पर्यंत आपल्याला ही पोलीस कस्टडी मिळाली होती. 9 जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी मिळाल्यानंतर आपण पुनश्च एकदा पोलीस कस्टडी वाढवण्यासाठी सुद्धा त्या ठिकाणी विनंती केली होती, परंतु आपली त्या ठिकाणी त्यांना पोलीस कस्टडी एक्सटेंड न झाल्यामुळे MCR झाला आणि त्यानंतर आपण त्या अनुषंगानं तात्काळ त्यामध्ये रिव्हिजन ऍप्लिकेशन सुद्धा केलेलं आहे की पोलीस कस्टडी मिळण्यासाठी. या दरम्यान मी म्हणलं तसं सीसीटीव्हीचे सगळे फुटेज जप्त करणं, त्याचबरोबर मोबाईल्स असतील तर त्याचे CVRs मागवणं, त्याचबरोबर जे साक्षीदार आय विटनेसेस आहेत त्यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणं, त्याची व्हिडिओग्राफी स्टेटमेंट रेकॉर्ड करणं, या व्यतिरिक्त डॉक्युमेंटरी एव्हिडन्स प्राप्त करणं हे सगळं केलेलं आहे. त्या व्यतिरिक्त भविष्यात जाऊन हे जे काही साक्षीदार आहे त्याच्या दरम्यान त्याची साक्ष टिकावी आणि म्हणून त्या ज्या आपल्या समोर दिलेल्या साक्ष आहेत त्या साक्ष सुद्धा कोर्टात नोंदवण्यासाठी सुद्धा आपण कोर्टाला सुद्धा पत्रव्यवहार त्या ठिकाणी केलेला आहे, जेणेकरून पहिल्या दिवसापासून आणि ही घटना आपल्याला कळाल्यापासून लातूर जिल्हा पोलिसांनी अत्यंत संवेदनशीलपणे तितकंच सक्षमपणे या गुन्ह्यातले सर्व बारकावे जे आहेत त्या बारकाव्याचा विचार करून या घटनेचं सत्य उजेडात आणणं आणि त्याचबरोबर जे काही याच्यामध्ये जे काही दोषी निष्पन्न होत आहेत तर त्यांच्या विरोधात सबळ पुरावे प्राप्त करणं आणि भविष्यात जी कोर्टात जेव्हा केस चालेल तर ती केस 100% कन्व्हिक्शन होण्यासाठी म्हणून जे जे प्रयत्न करणं आवश्यक आहे ते सर्व प्रयत्न लातूर जिल्हा पोलिसांनी पहिल्या दिवसापासून हे केलेले आहेत. हे करत असतानाच जे मयत मुलीचे जे काही पालक आहेत तर त्या पालकांशी सातत्याने तपासी अधिकारी SDPO समीर यांनी स्वतः त्यांच्याशी संपर्क ठेवलेला आहे. ते जेव्हा जेव्हा आले त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केलेल्या आहेत त्या सगळ्या शंकांचं समाधान करण्याचा परिपूर्ण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. मला स्वतःला ते पालक जे आहेत ते जवळपास 2 ते 3 वेळा भेटलेले आहेत. त्यावेळेस त्यांनी ज्या ज्या शंका उपस्थित केल्या किंवा तपासाच्या अनुषंगाने त्यांनी जे जे करावं अशी अपेक्षा व्यक्त केलेली त्या सगळ्या बाबींचा त्या ठिकाणी आपण परिपूर्ण त्यांच्या शंकांचं निराकरण करण्याचा आणि त्याप्रमाणे तपास करण्याचा आपण प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे. आता हे करत असतानाच आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की दिनांक 7 जानेवारीला प्रचारार्थ माननीय मुख्यमंत्री महोदय हे ज्यावेळेस लातूर या ठिकाणी आले होते या घटनेची किंवा या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेता मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा त्या पालकांना त्या ठिकाणी भेट दिली होती आणि त्या भेटी दरम्यान त्या पालकांनी त्या ठिकाणी मागणी केली होती की सदरची जी घटना आहे ती एका मुलीशीच निगडीत आहे. लेडीज हॉस्टेलमध्ये ही घटना झालेली आहे आणि त्यामुळे जे साक्षीदार आहेत ते बहुतांश सगळेच महिला आहेत, एकतर महिला एम्प्लॉई आहेत किंवा मुली आहेत आणि त्यामुळे सदर गुन्ह्याचा जो तपास आहे तो तपास महिला अधिकाऱ्यामार्फत व्हावा किंवा मग ऍटलिस्ट SIT स्थापन करून त्याच्यामध्ये महिला अधिकारी त्याच्या SITच्या प्रमुख असायला अशी मागणी त्या ठिकाणी केली होती. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की अॅट्रॉसिटी ऍक्ट लागल्यामुळे या गुन्ह्याचा तपास हा DYSP दर्जाच्याच अधिकाऱ्यांनी करणं आवश्यक आहे आणि लातूर जिल्हा पोलिसांकडे महिला DYSP आपल्याकडे एकही अधिकारी नाहीये आणि त्यामुळे मग त्या अनुषंगानं पोलीस महासंचालक कार्यालयानं जे मुख्यमंत्री महोदयांनी जे आश्वासन दिलं होतं त्यांच्या पालकांना की याचा तपास महिला अधिकाऱ्यांमार्फत होईल किंवा महिला
अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली होईल. या आश्वासनाच्या आधारावर पोलीस महासंचालक कार्यालयाने त्या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने एक एसआयटी संघानं या गुन्ह्याच्या तपासासाठी एक एसआयटी स्थापन करण्यात आलेली आहे. त्या एसआयटीच्या अध्यक्ष म्हणून नांदेड जिल्ह्यातील भोकर या ठिकाणच्या ऍडिशनल एसपी श्रीमती अर्चना पाटील त्या ठिकाणी या एसआयटीच्या अध्यक्ष आहेत. आणि त्या आदेशातच नमूद केलेले आहे की एसआयटी अध्यक्षांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे ते अधिकाऱ्यांची टीम त्या ठिकाणी निवडू शकतात आणि तपासी अधिकारी सुद्धा ते स्वतः नेमू शकतात. तर त्या अनुषंगानं एसआयटीचे जे अध्यक्ष आहेत तर त्यांनी या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगानं त्यांची टीम त्या ठिकाणी निवडलेली आहे. आणि तो पुढील जो तपास आहे तर तो तपास एसआयटीचे अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या देखरेखीखाली डीवायएसपी लातूर ग्रामीण साहेब राव नरवणे हे डीवायएसपी जे आहेत तर त्यांच्याकडे हा तपास त्या ठिकाणी वर्ग करण्यात आलेला आहे. आणि त्याचबरोबर या तपासाला मदत करण्यासाठी म्हणून आपल्या लातूर जिल्हा पोलीसचे एक महिला अधिकारी एपीआय केंद्रे आणि महिला पुरुष अधिकारी एपीआय द्रोणाचार्य यांना सुद्धा या पथकामध्ये त्या ठिकाणी त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे हे जे एसआयटी पथक आहे ते आता स्वतंत्रपणे आणि एसआयटीच्या अध्यक्षांच्या देखरेखीखाली हा संपूर्ण तपास इथून पुढचा जो आहे तो इथून पुढचा तपास ते करतील. हा तपास होत असतानाच त्याच्यामध्ये लातूर जिल्हा पोलिसांना ही घटना जी आहे ती पहिल्या वेळेपासून माहीत आहे आणि तपास आपण बहुतांश पूर्ण करत आलेला होता. आणि त्यामुळे तपासाच्या अनुषंगाने लातूर जिल्हा पोलिसांकडनं किंवा तपासी अधिकाऱ्यांकडनं लागणारं सर्वतोपरी जे काही सहकार्य आहे तर ते एसआयटी पथकाला एसआयटी अध्यक्षांना हे लातूर जिल्हा पोलिसांकडनं सगळं सहकार्य जे आहे हे तपासामध्ये त्या ठिकाणी केलं जाईल. उद्दिष्ट हेच आहे की जी घटना झालेली आहे ती घटना दुर्दैवी आहे. अशी या घटनेला जे कोणी जबाबदार असतील तर त्याच्या विरोधात जास्तीत जास्त सबळ आणि सक्षम पुरावे प्राप्त करणे, ते पुरावे कोर्टाच्या कसोटीला उतरतील या पद्धतीनं योग्य असा तपास करणे आणि जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील तर त्याला शेवटी कन्व्हिक्शन मिळवणं. कारण पोलीस तपासातनं जर कन्व्हिक्शन मिळालं तर आणि तरच त्या जी काही मयत आहे तर तिला न्याय मिळाला असं आम्ही मानतो. आणि त्यामुळे या तपासाच्या अनुषंगानं आणि कन्व्हिक्शन मिळवण्यासाठी आम्ही कमिटेड आहोत. जरी हा तपास आता एसआयटी कडे वर्ग झालेला असला किंवा एसआयटीच्या अध्यक्षांच्या देखरेखीखाली होणार असला तरी पण लातूर जिल्हा पोलीस हे आपलं कर्तव्य आणि या एसआयटीला पूर्ण सहकार्य त्या ठिकाणी करणार आहे. आता यातला एक जो भाग होता की पालकांची बऱ्याच वेळा ते पालकही भेटले, संघटना आणि संघटनेचे पदाधिकारी सुद्धा या तपासाच्या अनुषंगानं आम्हाला भेटलेले आहेत, फोनवरही संपर्क केलेले आहेत. त्यांनी त्यांच्या जे काही मुद्दे त्या ठिकाणी मांडलेले आहेत तर त्याच्यात या सगळ्या गोष्टींचा तपासामध्ये आधीच त्या ठिकाणी अंतर्भाव करण्यात आलेला आहे किंवा त्या दृष्टीने तपास करण्यात आलेला आहे. आता याचा एकच फक्त महत्वाचा मुद्दा आहे की ज्याच्यात सगळ्यांची मागणी किंवा शंका हीच होती की बाबा ही आत्महत्या नसून खून आहे का आणि त्या अनुषंगाने तपास त्या ठिकाणी करावा. तर निश्चित आम्ही सुद्धा या सगळ्याच गोष्टींचा सारासार विचार करून त्या अनुषंगाने परिपूर्ण तपास केलेला आहे, करत आणलेला आहे. आणि आम्ही त्यावेळेस सुद्धा सांगितलं होतं की जर हा आत्महत्या नसून जर खून असेल असं एक जरी पुरावा त्या ठिकाणी आला जो कायद्याच्या कसोटीवर टिकेल तर आपल्याला क्रमवाढ करायला कुठलीही अडचण त्याच्यामध्ये येणार नाही. परंतु आतापर्यंत आपला जो तपास झालेला आहे त्याच्यात तसं निष्पन्न न झाल्यामुळे आता जो तपास आहे आत्महत्येस प्रवृत्त केलं यासोबतच अॅट्रॉसिटी ऍक्ट प्रमाणे हा तपास आतापर्यंत चालू आहे. या अनुषंगानं आपल्या सगळ्यांना अपडेट करणं आणि वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांपर्यंत मांडणं आवश्यक होतं. म्हणून आज ही प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी बोलवलेली आहे. आज योगायोगानं तपास पथकाच्या ज्या एसआयटीच्या अध्यक्ष आहेत त्याही लातूरला आलेल्या आहेत. आता इथून पुढे त्या पुढची जी काही त्यांची तपासाची जी कार्यवाही आहे त्या स्वतः आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली जी तपास पथक आहे ते त्या ठिकाणी निश्चित करतीलच. परंतु हा तपास तिकडे वर्ग झाला म्हणून आम्ही त्या ठिकाणी कुठेही बाजूला किंवा अलिप्त नसणार आहे. तपासामध्ये जे लागणारं सहकार्य ते सगळं सहकार्य आम्ही लातूर जिल्हा पोलीस त्यांना त्या ठिकाणी करणार. मूळ घटनाक्रम काय निदर्शनास आलेला आहे? मूळ घटनाक्रमामध्ये आतापर्यंत जो झालेला तपास आहे तर त्या तपासामध्ये
जी घटना आपल्याला 4 तारखेला जी उघडकीस आली त्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 3 तारखेला त्या ठिकाणी जी मयत विद्यार्थिनी आहे की त्या विद्यार्थिनीवर त्या ठिकाणी काही आरोप त्या करण्यात आले इतर विद्यार्थिनीकडून आणि त्या आरोपाची शहानिशा करण्यासाठी म्हणून तिथले जे काही म्हणजे जे आता या गुन्ह्यात आरोपी आहेत तर त्या आरोपींनी त्याची शहानिशा करून त्या जी काही मयत विद्यार्थिनी आहे त्या मयत विद्यार्थिनीला त्या ठिकाणी एका प्रकारे इंट्रोगेशन करणं किंवा इंट्रोगेशन करत असतानाच तिला त्या ठिकाणी मारहाण करणं किंवा तिला अपमानित करणं हा जो काही घटना निष्पन्न झालेला आहे आणि त्याच्यामुळे तिने ती रात्री आत्महत्या केलेली आहे असं प्रायमरी आतापर्यंतच्या आपल्या तपासात निष्पन्न झालेले आहे आणि त्या अनुषंगानं अत्यंत सबळ पुरावे आणि सक्षम पुरावे हे आपल्याला तपासामध्ये पुढे आलेले आहेत मग ते पुरावे हे आय विटनेसच्या स्वरूपात आहे काही पुरावे हे मेडिकल तपासाच्या अनुषंगानं इनकेस पंचनामे नाही हा रॅगिंग याच्यामध्ये आतापर्यंत तपासात आलेला नाही परंतु त्याच्यावर एक आळ घेण्यात आला की बाबा अमुक जी कृत्य आहे ते तिने केलेलं आहे आणि ते तूच केलेलं आहे म्हणून तिला ते इंट्रोगेशन करताना मारहाण करणं ते तिला कबूल करायला लावणं त्याच्यातनं तिला अपमानास्पद वागणूक देणं आणि त्यामधनं तिने आता कदाचित पाऊल केला असावं आतापर्यंतच्या या घटनाक्रमामध्ये हे निष्पन्न झालेले म्हणजे याच्यात रॅगिंग हा प्रकार निष्पन्न नाही झाला. सर एक महत्वाचा प्रश्न आहे कुटुंबाचा असा आरोप आहे की जे एफआयआर दाखल झालेले आहे किंवा आपण फिर्याद घेतलेली आहे त्यांच्याकडनं ती त्यांच्या मनाप्रमाणे नाही पोलिसांच्या मनाप्रमाणे घेतली असा कुटुंबाचा प्रखर आरोप आहे आणि दुसरी एक गोष्ट की चंदना म्हणून तिथे एक कर्मचारी होती वारंवार कुटुंब त्या चंदनाचं नाव कर्मचाऱ्याचं नाव घेताना आपण ते एफआयआर मध्ये का घेतलं नाही पोलीसवाले असं सांगत होते म्हणे की त्या महिलेची तिथं काय गरज नाही कोणती ती नव्हती. आणि याला दोन एक प्रश्न आहे सर ड्रायव्हरला आणि गाडीला ताब्यात घेतले का पोलीस याच्यामध्ये जी एफआयआर आहे ती एफआयआर त्यांना परिपूर्णपणे वाचून दाखवण्यात आलेली होती समजून सांगण्यात आलेली होती त्यांची खात्री झाल्यानंतर आपण एक लक्षात घ्या की जर घाई गडबडीत काही चुकीची एफआयआर द्यायची होती तर घटना 4 तारखेला सकाळी झाली आणि त्यामुळे पोलिसांनी कुठेही त्यांना दबाव आणून किंवा कुठेही त्यांच्या सगळ्या शंकांचं समाधान होईपर्यंत 5 तारखेला रात्र झालेली आहे तुम्ही विचार करा की 4 तारखेला सकाळची घटना आहे 4 तारखेला इन्क्वेस्ट नाही झालं पीएम नाही झालं 5 तारखेला दुपारनंतर इन्क्वेस्ट झालं पीएम झालं पीएम झाल्यानंतर तात्काळ एफआयआर झाली एफआयआर दाखल होताना सुद्धा ते त्यांचे नातेवाईक त्यांचे वकील मित्र हे सगळे सोबत होते आणि त्यामुळे ती एफआयआर दाखल करताना त्यांना परिपूर्णपणे ती एवढ्या दाखवून समजून वाचून त्यानंतर खात्री झाल्यानंतर ती एफआयआर चंदन महिला होता दुसरा जो चंदनाच्या अनुषंगाने आहे तर त्याच्या अनुषंगाने तपासात सविस्तर आणि सखोल तपास करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने तिचा त्याच्यामध्ये रोल आरोपी म्हणून निष्पन्न न झाल्यामुळे त्याच्यात ती कारवाई झालेली नाही आणि अजूनही तो तपासाच्या एसआयटी कडे आहे तपास पूर्ण झालेला नाही तपास चालू आहे चार्जशीट ही अजून व्हायचं बाकी त्यामुळे तपासात पुढे निष्पन्न होईल त्याप्रमाणे करावं. आणखी एक शेवटचा ह्याच्यावर लागून प्रश्न आहे मग जर असा असेल कुटुंबाचा जर असा आरोप असेल त्यांना मग 164 खाली कलमची जी पुरवणी जबाब आहे ते आपण घेण्याची असं काय आहे का नाही आपण ऑलरेडी जेवढे आय विटनेस ते सगळ्यांनी भविष्यात त्यांचं स्टेटमेंट कोर्टात टिकावं म्हणून आपण ऑलरेडी कोर्टाला पत्रव्यवहार केलेले आहे सगळ्यांचे स्टेटमेंट आपण कोर्टात घेण्यासाठी ऑलरेडी तपास अधिकाऱ्यांनी पत्रव्यवहार केलेले आहे आता त्याच्या तारीख मिळाल्यानंतर त्या सगळ्यांचे स्टेटमेंट होतीलच सर फक्त तसं असतं 2 गोष्टी असतात की त्याच्यामध्ये आय विटनेसनी सांगणं आणि हिअरसेनी सांगणं आता त्यांच्या पालकांचं स्टेटमेंट घेतलं जरी आणि त्यांनी काही सांगितलं तरी ते शेवटी तपासात तसे पुरावे त्यांना निष्पन्न झाले तर त्याच्यात अर्थ आहे. आज लातूर जिल्ह्याला व्हिजिट केली आहे आणि त्यानंतर मी तपासाची कागदपत्रे पाहून त्यानंतर घटनास्थळ व्हिजिट आणि बाकी पण साक्षीदारांची यांची भेट घेऊन तपासाबाबत सगळं कागदपत्र पाहून घेतली त्यानंतर मी याच्याबद्दल सर गाडी आणि ड्रायव्हर सांगितलं नाही तेच तपासात जर निष्फळ झालं तर आरोपी सर त्या सगळ्या गोष्टीची त्यांना जेवढे मुद्दे उपस्थित केले होते सगळ्या मुद्द्यांचं सखोल आणि मैन्यूट त्या ठिकाणी व्हेरीफाय केलेलं आहे त्या व्हेरीफाय झाल्यानंतर एखाद्याला आरोपी करताना पुरावा असेल तरच आरोपी आपण सर कलेक्टर मॅडमने याच्यामध्ये प्रेसला का आले नाहीत का घेऊ शकले नाहीत कारण त्याच्या नातेवाईकालाच त्या भेटायला मॅडम गेलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे कलेक्टर मॅडमची त्यांच्या नातेवाईकांची भेट झालेली आहे त्या दिवशी मॅडम स्वतः आजारी होत्या सलाईन लावलेलं होतं त्यानंतरही त्या हॉस्पिटलमधून
पालकांना भेटायचे असं कळल्यानंतर तात्काळ त्यांनी येऊन पालकांची भेट घेतलेली आहे. त्या अनुषंगाने परवा दिवशीच्या प्रेसमध्ये त्यांनी आपल्याला संबोधित केलेला. सर, आणि आजची press जिल्हाधिकारी- तपासाच्या अनुषंगाने आहे. त्यामुळे आपण तपासाच्या अनुषंगाने प्रश्न विचारले तर वैद्यकीय त्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आजही माझ्या आमदारांच्या उपस्थितीमध्ये जी महत्वाची बैठक झाली त्याला तुम्ही उपस्थित होता. त्या ठिकाणी आमदारांनी सूचना केली होती की ऍडव्होकेट कामखेडकर यांची टीपी म्हणून त्या समितीमध्ये नेमणूक करावी. त्याच्या सूचनांचं काही पालन आता प्रशासनाने केलं का? यासाठी मध्ये कोण कोण आहे? नाही, आता SIT जी आहे ही तपासाच्या अनुषंगाने आहे. आता तपासाच्या अनुषंगाने जेव्हा तपास पूर्ण होऊन कोर्टात हे ट्रायलला जाईल तर त्या स्टेजेसला ह्या सगळ्या गोष्टी त्यावेळी येतील. आता आपण तपास आणि तपासाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांचं जे काही आश्वासन होतं की SIT ची स्थापना ती महिला अधिकाऱ्यांच्या दक्षतेखाली, त्या अनुषंगाने त्यांनी पूर्तता झालेली आहे. विद्यालयामध्ये सर मेडिकल पथक होतं, तर हे मेडिकल पथक जे होतं विद्यालयामध्ये तर ते परस्पर ही घटना डेथ असलेली माहित असताना सुद्धा परस्पर ते खाली उतरवून गोडे हॉस्पिटलला ते दाखल केले आणि ते नेताना डिक्की मधून नेले अशी सुद्धा चर्चा आहे. त्याच्यावर काय अपेक्षा आहे? ते व्हेरीफाय झालेलं आहे. ते पालकांनी त्यांना पालकांची ती खात्री करून दिलेली आहे. ते डिग्गीत असं जे आक्रमण आहे पण तपासामध्ये ते मधल्या सीटवर नेण्यात आलेलं आहे. हे CCTVच्या आधारे निष्पन्न झालेलं आहे, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की डेथ झाली होती तर खाली बॅठवलं असं जे म्हणणं आहे, परंतु त्या संबंधीची नर्स आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला पल्स लागले आणि पल्स लागल्यामुळे आम्ही आमचे प्रयत्न केले की जर पल्स असेल तर तिला वाचवण्यासाठी मग CPR देणं असेल किंवा तातडीनं हॉस्पिटलला घेऊन जाण्यासाठी प्रयत्न करणार. या गोष्टी त्यांच्या मधलं तसं आहे किंवा आम्हाला पल्स लागल्यामुळे आम्हाला असं वाटलं की तिला अजून वाचवण्याचा आपल्याला प्रयत्न करायला पाहिजे आणि म्हणून ते झाले. सर, झालेली घटना आपल्याला वास्तव समजलेलं आहे, सर्व माहिती बी. तेवढं असताना SIT ची काय एव्हिडन्स काय? कसं असते ना की एक मुद्दा मला त्यांचा जो काय पाठला की बाबा मुलींच्या बाबतीतली घटना आहे, घटनाक्रम सगळा लेडीज हॉस्टेल मधला आहे आणि अॅट्रॉसिटी ऍक्ट लागल्यामुळे DYSP तपास करणं आवश्यक आहे. आता स्वाभाविक आहे जर त्यांना असं वाटत असेल, मी परत एकदा सांगतो की याच्या जे पीडित आहेत किंवा पीडिताचे नातेवाईक आहेत त्यांचं समाधान आणि त्यांच्या प्रत्येक शंकांचं समाधान होणं हे गरजेचं आहे. नो डाऊट आम्ही पथकामध्ये आमच्या लेडी ऑफिसर होत्या, परंतु त्यांना तपासी अधिकारी किंवा मग तपासी अधिकाऱ्याचे वरिष्ठ जे गुन्हे ते लेडी अधिकारी पाहिजे होतं की त्यांना असं वाटत होतं की त्याच्यामुळे हॉस्टेल मधल्या मुली आज महिला अधिकाऱ्याशी बोलू शकतील एवढी मागणी होती. त्याच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यात लेडी DYSP नाही असता तर मग हा तपास लातूर जिल्हा पोलिसांकडेच फक्त लेडी ऑफिसरकडे गेला असता. आता आपल्या जिल्ह्यात लेडी DYSP नाही आणि वरिष्ठ अधिकारी पण लेडीज त्या ठिकाणी नाही. सर, या केसच्या अगोदर- व्यतिरिक्त प्रश्न विचारू शकतो? या केसच्या व्यतिरिक्त एक प्रश्न विचारू शकतो? आता हे केस याच्या अगोदर तुम्ही नाही, मग त्या या केसवर संदर्भात काय- या घटना घडलेली की लैंगिक अत्याचाराची घटना होती. शिक्षक त्यामध्ये आरोपी होते आणि तोही पीडित मुलगा त्याच टाका गावचा आहे. त्या घटनेचा आणि या घटनेचा काही सहसंबंध आहे का? काही निष्पन्न झालं? ती जी घटना घडलेली आहे त्याच्यामध्ये तोही पीडित त्याच गावचा आहे आणि घटना मध्येच घडलेली आहे, परंतु त्या घटनेचा आणि ह्या घटनेचा तसा संबंध नाही. हा योगायोग आहे परंतु तसा संबंध नाही. म्हणजे आपल्या तपासाच्या अनुषंगाने काही संबंध. सर, महाराष्ट्रात ही घटना घडली, कुटुंबाला संरक्षण देण्याची आपली वाटतं तिथं गरज काय? ते आता लॉंग मार्च निघणार आहे काय? 20 तारखेला लॉंग मार्च पण निघणार आहे काय? परिस्थितीनुसार आहे. तशी जर आवश्यकता वाटली तर कुटुंब भयभीत आहे. बरोबर आहे. कसं असतं एक लक्षात घ्या की याच्या अनुषंगानं जर त्यांना तसं वाटत असेल तर आता ते आरोपी ज्या कोणी आहेत त्या आरोपींकडनं जर त्यांना भीती असेल किंवा त्या आरोपींकडनं जर त्यांना काही होणार असेल तरचा हा विषय आहे. त्याच्यात आरोपी आहेत ते जेलमध्ये आहे, दोन्ही महिला आरोपी ज्या आहेत त्या, आणि त्यांना अजूनही MCR मध्ये आहेत, त्यांना जामीन नाही म्हणून आता आपण तर प्रयत्न केले, आता ACT मार्फत ते प्रयत्न होतीलच. त्यामुळे ते त्या वेळच्या परिस्थितीनुसार विषय. नाही सर, हा प्रश्न का होता तर त्यांचं कुटुंबाचं असं म्हणणं आहे की बरेच जे आम्ही नावं सांगितली ते अजून मुकटच आहे, म्हणून तर मी म्हटलं ना आता तपासात निष्पन्न होईल. म्हणूनच संरक्षणात मिळणार का त्याला विचार? नेक्स्ट थँक्यू. सर, शेवटचा प्रश्न आहे माझा. सर, सर, SIT मध्ये API केंद्रे महिला आहेत त्यानंतर PI द्रोणाचार्य आणि इतर 4 महिला अंमलदार, त्यामध्ये महिला आणि पुरुष असतील.
नाव कसं? टाकतो मला सेट तुम्ही